शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटतंय। पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं त्याची सुरुवातीला टक्केवारी कमी दाखवण्यात आली आणि 2 दिवसानंतर अचानक टक्केवारी वाढली। याच्या मागचं नेमकं गुपित काय आहे किंवा यंत्रणेवर मला माहिती नाही त्याची हे शिष्टमंडळ भेटतंय हे तुमच्याकडून मी ऐकलं, पण दिल्लीमध्ये वस्तू निकाल घेतला असेल त्यांच्याकडे काहीतरी माहिती आली त्याशिवाय ते भेटणार नाहीत। सर, महाराष्ट्राचं चित्र आता या सगळ्या तिन्ही टप्प्यानंतर तुमच्या नजरेतनं तुम्ही काय बघताय? महाराष्ट्राचं चित्र काय असेल? मला असं दिसतंय मागच्या निवडणुकीला 5 वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली, आम्हाला 4 जागा मिळाल्या, 1 ते मुस्लिम लीगला मिळाली, याच्यामध्ये एकंदर 6 जागा विरोधी पक्षांना मिळाल्या। आत्ता असं दिसतंय की आम्हा लोकांची संख्या ही 30 ते 35 याच्या आसपास जाण्याची शक्यता आहे। लोकांना बदल पाहिजे आणि लोक काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या विचाराला त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या त्यांच्या संघटनेला लोकांचं समर्थन मिळेल असा ट्रेंड मला दिसतो। 17 तारखेला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे वेगळं कॉम्बिनेशन एकत्र शिवाजी पार्कवर येते, खास मुंबईच्या जागांसाठी। त्यामुळे मुंबईच्या जनतेवरती विचारधारेवरती काय परिणाम होईल का असं वाटतं आपल्याला? बघूया आता काय होतं ते। त्याच्यामध्ये मोदी साहेब त्यांच्यावर जात आहेत याचा अर्थ मोदी साहेबांना कोणाची कोणाची मदत हवी, त्यांना आत्मविश्वास त्यांचा कुठे गेलेला आहे हे याच्यातच स्पष्ट होते। राज ठाकरेंची मदत घेतात मोदी साहेब? साहेब, पवार साहेबांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते स्वतः निर्णय घेतात आणि इतर सहकार्यांना सांगतात असं आणि असं दाखवतात की आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला। अशा प्रकारची काही अजितदादांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत केली। ठीक आहे, आता तुम्ही तुमचा पक्ष चालवला दुसऱ्याच्या ह्याच्यात कशाला तोंड घालता? साहेब, काल सुप्रियाताईचा जल्लोष करण्यात आला, म्हणजे उत्तर तर मिळत देत जाणार। सुप्रियाताई ज्यावेळेस पुण्यात आल्या त्यावेळेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले, ताईंनी पेढे वाटले, म्हणजे हा कॉन्फिडन्स आलेला आहे की बारामतीमध्ये सुप्रियाताई निवडून येत आहेत। असं काय ते म्हणले कुठे बोललेत का? कुठे असं बोलले? नाही, कार्यकर्त्यांमधला कॉन्फिडन्स आहे की ताई निवडून येतात सुप्रियाताई। ते कार्यकर्त्यांना वाटत असेल तर आनंद आहे, तर मला जायचं। तर महत्त्वाची बातमी आहे, राज्यामध्ये महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज खुद्द शरद पवार यांनी व्यक्त केला। शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद साधला, मात्र या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी वरचढ ठरेल, 30 ते 35 जागा महाविकास आघाडीला मिळतील असा दावा पवार यांनी केला। तर दोन्ही पक्षांची विचारधारा एकच आहे, त्यामुळे एकत्र काम करतोय असं काँग्रेस संदर्भात बोलताना शरद पवार यांनी म्हटलंय। 2001 पासून आणि महत्त्वाची बातमी आहे, 3ही टप्प्यातील मतदान मोदींना अस्वस्थ करणारे आहे असं दिसतंय। पंतप्रधान मोदी यांनी मोदींवर देखील निशाणा साधलेला आहे। तर एकत्रित काम करण्याची आवश्यकता असल्याचं दोघांना पटलं असं देखील शरद पवार यांनी म्हटलंय, त्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र काम करत आहेत असं देखील पवार यांनी म्हटलंय।